हाय फ्रेंड्स, माझं नाव सरिता आहे। मी एक गृहिणी आहे। माझं वय 40 वर्षे आहे। मी दिसायला खूपच सुंदर व देखणी आहे, पण याचा फायदा माझ्या नवऱ्याला घेता आला नाही। तो नेहमी त्याच्या कामात बिझी राहायचा, यामुळे माझ्याकडे पाहिजे तेवढं लक्ष तो देत नव्हता। संध्याकाळी घरी आल्यावर मला म्हणायचा, मी फारच दमलेलो आहे, मला आता आराम करू द्या, काय असेल ते उद्या करू, असं म्हणून तो झोपायचा आणि थेट सकाळीच उठायचा। पण त्या कामासाठी माझी रात्रभर तडफड व्हायची, कारण ते सुख मला रोज हवं होतं। त्या सुखासाठी वयाची अजिबात अट नसते। एक दिवस याविषयी मी माझ्या बहिणीला सांगितलं। ती मला म्हणाली, ती माझी लहान बहीण होती व ती खेडेगावामध्ये राहत होती। तिचा नवरा तिला खूपच खुश ठेवत होता आणि ती मला स्वतः म्हणाली, माझा नवरा तर मला एकही दिवस सोडत नाही, त्याला ते पाहिजे म्हणजे पाहिजे, तेही कोणतंही औषध न घेता तो मला रात्रभर झोपू देत नाही। यामुळे तिच्या नवऱ्याचा एवढा स्टॅमिना पाहून मलाही वाटायचं, आपल्यालाही असाच नवरा पाहिजे होता। काही दिवसांनी मी एका डॉक्टरांकडे गेले आणि त्यांच्याकडे माझ्या नवऱ्याविषयी काहीतरी उपचार करायला सांगितला। त्यांनी मला लाल आणि निळ्या रंगाच्या गोळ्या देण्यासाठी सांगितल्या होत्या। संध्याकाळी जेवणानंतर मी त्याच्यासमोर त्या गोळ्या मांडल्या आणि म्हणाले, हे तुमचं औषध घ्या आणि मला सुखी करा। लगेच तो रागाने मला म्हणाला, या असल्या गोळ्याने माझं शरीर आहे ते कामातून जाईल आणि मी लवकरच देवाघरी जाईल। यामुळे त्याने त्या गोळ्या फेकून दिल्या होत्या। 40शी पार केल्यानंतरही मला प्रचंड खास सुटायची, पण माझा नवरा तो काही बंद करत नव्हता। म्हणून मी माझ्यापेक्षा वयाने लहान असणारा पुरुष त्या कामासाठी शोधत होते। एक दिवस माझ्या बहिणीचा नवरा एका गावाला जात असताना तो अचानक माझ्या घरी आला। तेव्हा घरी कोणीच नव्हते। तो दिसायला खूपच स्ट्रॉंग होता आणि वयाने माझ्यापेक्षा खूपच कमी होता। माझ्या बहिणीने त्याच्याविषयी सांगितलेही होते। तो रात्रभर मला झोपू देत नाही, हे तिचं बोलणं मला आठवलं आणि मला वाटलं, आता घरी कोणीच नाही, म्हणून आपण त्याच्याकडून इच्छा पूर्ण करून घ्यावी। त्यासाठी मी चहा ठेवला होता आणि त्याच्याकडे एकटक पाहत राहिले। सुरुवातीला तो लाजला, परंतु नंतर एवढी सुंदर बाई आपल्याकडे एकटक पाहते याचा अर्थ तिच्या मनात काहीतरी आहेच। चहा घेताना त्याला माझ्या नवऱ्याविषयी मी बरंच काही सांगितलं। तो म्हणाला, मला जर एवढी सुंदर बायको असती तर मी तिला झोपू दिलं नसतं। त्याच्या या बोलण्यानंतर मी त्याला खेटून बसले आणि त्याच्या अंगावरून हळूहळू हात फिरवू लागले। त्याच्या पोपटाकडे हात जाताच तो खूपच मोठा आणि जाड झाला होता आणि तो उड्याही मारत होता। मी त्याला तसंच माझ्या बेडकडे आणले। तो मला म्हणाला, दुसऱ्या बाईला आतापर्यंत मी काही केलेलं नाही, पण तुमची इच्छा मनापासून मी पूर्ण करतो, कारण तुम्ही माझ्या मेहुणी आहात। असं म्हणून त्याने मला पूर्ण वस्त्र काढायला सांगितले। माझं गोर अंग पाहून त्याचा पोपट खूपच उड्या मारायला लागला होता। थोड्या वेळाने त्याने मला खेळवायला सुरुवात केली होती। तो एकदा आत गेल्यावर त्याने मला दणादण हाणायला सुरुवात केली। त्याचा खूपच जाड आणि मोठा असल्याने तो माझ्या आतमध्ये जाम फसला होता। यामुळे मी ओरडत होते। खूप वर्षापासूनची माझी इच्छा तो वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण करत होता आणि त्याचा मी मनापासून आनंद घेत होते। 2-3 तासात त्यानं अनेक वेळा माझी जिरवली होती। सायंकाळचे 5 वाजल्यामुळे मी त्याला म्हणाले, आता बस कर, ती खूप लाल झाली आहे, शिवाय माझा नवराही येऊ शकतो, त्यामुळे तू आता निघायला हवा आहेस। पण यानंतर मी जेव्हा बोलवेल तेव्हा तू येत जा आणि माझी जिरवत जा। मी असं म्हटल्यावर त्याने कपडे घातले आणि तो खुश होऊन माझ्या घरातून निघून गेला। या वयातही माझी अवस्था त्यानं खूपच बेकार करून टाकली होती, कारण मला चालताना खूपच त्रास होत होता। पण माझ्या नवऱ्याला ते मला दाखवायचं नव्हतं। पुढे काही दिवस माझा नवरा गावाला गेला की मी त्याला बोलून घ्यायचे आणि त्याच्याकडून
माझी इच्छा पूर्ण करायचे. एके दिवशी माझ्या बहिणीचा नवरा गोळ्या खाऊन आला होता. त्यामुळे तो दिवसभर मला हाणत होता. आमचा कार्यक्रम मोसमात आला होता. तेवढ्यात माझा नवरा अचानक आला आणि मला हाक मारू लागला. मला काही सुधारलंच नाही. यामुळे मी पटपट कपडे घातले आणि त्याला कपाटाच्या पाठीमागं लपवलं आणि बाहेर येऊन माझ्या नवऱ्याला म्हणाले, मी झोपले होते, माझी झोप तुम्ही खराब केली. असं म्हटल्यावर तो पटकन बेडजवळ आला आणि बेडची अवस्था पाहून तो मला म्हणाला, तू झोपली होती तर मग बेडची अवस्था अशी कशी झाली? मी म्हणाले, मी भुताचं स्वप्न पाहत होते. यामुळे मला मी काय करते ते काही समजलंच नाही. पण माझ्या नवऱ्याला काहीतरी संशय आला होता, कारण हळूहळू चालताना त्याला वाटू लागलं होतं की ही अचानक असं लंगडत लंगडत का चालते आहे. माझ्या बहिणीचा नवरा खूपच घाबरला होता. त्यामुळे त्याने चड्डीतच सू केली आणि ती खाली आल्यावर माझ्या नवऱ्याला आणखी संशय आला. तो कपाटाकडे गेला. पाहतो तर एवढा मोठा पुरुष आपल्या बायकोला काहीतरी करत होता. त्याने त्याला मारायला सुरुवात केली, पण मी मध्ये पडले आणि त्याची कशीबशी सुटका झाली. लगेच तो पळाला, पण माझी अवस्था खूपच अवघड झाली होती. त्या दिवशी नवऱ्याने मला खूपच मारलं होतं. काही दिवसांनी हळूहळू तो घडलेला प्रकार विसरला. पण मी त्याला आता माझ्या घरी बोलवत नव्हती, तर मीच माझ्या बहिणीकडे जाऊन मोका मिळाल्यावर बहिणीच्या नवऱ्याकडून हाणून घ्यायचे. काही दिवसांनी तिथेही माझ्या बहिणीला संशय आला होता. तोपर्यंत माझं वय 45 वर्षे झालं होतं. यामुळे मी हळूहळू त्याच्याकडे जायला कमी केलं होतं. पण त्याला माझ्याशिवाय होतच नव्हतं. म्हणून तो पुन्हा माझ्या घरी चोरून येऊ लागला होता. म्हणून मला माझ्या नवऱ्याचा धाक पडला होता. मनापासून तो मला सुटत नव्हता आणि मी त्याला सुटत नव्हते. या वयातही तो कमी वयाचा पुरुष आपली जिरवत आहे याचा मला आनंदही होता आणि मनात भीतीही होती. माझ्या नवऱ्याला आमच्यातील संबंध उघड माहीत झाले होते. शिवाय शेजारचे लोकही त्याला आमच्याविषयी सांगायचे. यामुळे त्याचं माझ्याशी वागणं बदललं होतं. आपण बायकोला एवढं वर्ष खुश ठेवलं नाही याचा त्याला पश्चाताप होत होता. पण आता वेळ निघून गेली होती. उशिराने का होईना मला तो खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि मी आहे त्या परिस्थितीत समाधान मानून त्याच्याबरोबर राहू लागले होते.